14व्या शतकातील स्त्रिया ह्या समाजापासून खूप दूर होत्या. त्यांना आंतरिक दुःख हे व्यक्त करता येत नव्हतं. परंतु त्याकालीन स्त्री संतांनी ही बाब लक्षात घेऊन ह्या आंतरिक मनाची उकल आपल्या अभंगातून ओव्यातून केली आणि हे व्यक्त करत असताना एक शाश्वत मूल्य समाजासमोर आणलं. हाच स्त्री शक्तीचा जागर आहे. हा शक्ती जागर स्त्री संतांनी घालावा ही लक्षणीय बाब आहे. लोकधर्मी साहित्यातूनही अन्य देवी देवतांची गोंधळ गीत, जोगवा, वाघ्या मुरळीची गाणी इत्यादी शक्ती जागर निनादला. पुरुषी संस्कृतीची बंधनं देखील स्त्री शक्तीच्या जागराच्या मुळाशी आहेत. गोंधळ गीतामधून रंगणाऱ्या कथानकात आवाहन शक्ती देवतालाच. गोंधळी देवी देवतांचे उपासक ते आपल्या गोंधळ गीत कथेतून भूत मात्र महोत्सव साजरा करीत असल्याची नोंद पुराण ग्रंथातून ऐकावयास मिळते. या शक्ती गौरव उत्सवात लोक उत्साहाने नाचत गात खेळत, मात्र पुरुषांचा सहभाग अधिक असे. लोक संस्कृतीतल्या 7व्या शतकापासून 13व्या शतकापर्यंत आनंद विभोर होऊन श्रम परिहार करणाऱ्या अशा स्त्री शक्तीपूजक उत्सवातही स्त्रिया अंतरावरच असत. पण आपल्या अंतरीचं गुज सांगताना स्त्री संतांचे भावसर सहजच शक्ती जागर घालून जातात. 1975 हे साल स्त्रीमुक्तीचे वर्ष, पण हे उजाडण्याआधीच संत कवयित्रीच्या काव्यातून स्त्रीमुक्तीचा सूर निघालेला आहे. निर्मळेच्या जीवनमुक्तीचा जागर आहे. जिथे नाही भेदाभेद अवघा भरला गोविंद संत सोयराबाई अभंगातून गाते. मुक्ताबाईचे धन हरिनाम उच्चारू असा अधिकारवाणीने सांगणारी मुक्ताबाई आहे. नाम तारक त्रिभुवनी म्हणे नामयाची जनी. अनुभवाच्या आधारे संत जनाबाई सांगते, नाही मज आशा आणि क कोणाची, स्तुती मानवाची करू काय, असा प्रश्न निर्मळा विचारते. स्त्री संतांनी घातलेला हा शक्ती जागर आहे. या संदर्भात निर्मळाबाईचे अभंग अतिशय बलशाली आहेत. संसार हीच बाईची नियती, चूल व मूल सांभाळणे या पलीकडे विश्वात काही नाही. स्त्रियांनी घरातीलच कामं करावीत हा त्याकालीन असलेला अलिखित नियम. हा प्रचलित समज गैरसमज दूर करण्याचे काम निर्मळा आपल्या अभंगातून करतात. स्त्रीच्या इच्छा आकांक्षाची तिला झालेली जाणीव अध्यात्माच्या संदर्भातून त्यांनी व्यक्त केली. याची जाणीव आत्मविकासाशी आत्मस्वातंत्र्याशी निगडीत होती. पण त्याकालीन समाजाने स्त्री संतांच्या विचाराकडे पुरेशा गांभीर्याने पाहिले नाही. विकासाची ओढ लागलेल्या आणि त्यासाठी स्वतःशी, कुटुंबाशी, समाजाशी भांडणाऱ्या या स्त्री संतांचा विसरच पडला. आपला आतला आवाज ऐकवणाऱ्या या स्त्रियांना धर्म अध्यात्म यातच बंद करून टाकले. निर्मळा यांचे 24 अभंग आहेत. त्यातून स्वजागृती स्पष्ट केलेली दिसते. संसार सुख अनुमात्र नाही, सदा हवभरी रात्रंदिवस असे संसाराचे चित्र आहे. ही संसाराची जाणीव होऊन बहुमज उभं गाला असे देवा. द्यावे तू केशवा लवलाही असे तातडीला मदतीला धावून येण्याची विनंती त्या पांडुरंगाला करतात. न घडे नामाचे चिंतन, संतांचे पूजन न घडेची, न बैसे मन एके ठाई निश्चल, सदा तळमळ अहोरात्र. भक्तीचा ध्यास लागलेल्या निर्मळांना संसार करण्याची मुळीच इच्छा नाही. मनात भक्तीची आस आहे. देहाने संसार करणे शक्य नाही. मनाची एकाग्रता, चित्त स्थिर होणे ही भक्तीची पूर्ण अट. ही गरज संसारात राहून पूर्ण होणार नाही. त्यासाठी संसार त्यागच पाहिजे. हा मनातील जागर प्रत्यक्षात आचरणात आणला. पत्नीच्या आध्यात्मिक विकासाचा सन्मान बंका महाराजांनीही केला. वारकरी संप्रदायाने स्त्री पुरुष समानतेचा आदर्श आचरणातून दाखवला. ज्ञानोबा निवृत्तीनाथांनी मुक्ताईचा सदेह मुक्तीचा भक्ती ज्ञान अधिकार आदरपूर्वक जपला. अध्यात्म विकासाची परंपरा जनीच्या आत्मोद्धारापर्यंत विस्तारली. उदासीनतेने संसार करणे, मनातील भक्ती लालसा जागृत ठेवून
परमार्थ साधणे ही संत निर्मळेच्या जीवनदृष्टीने तुकोबाची शिष्या बहिणाबाई एक पाठबळ देऊन गेली. पाहता पाहता नाम गाता गाता विठू नामाचीच गोडी लागली. संसार सुखापेक्षा नामस्मरण अधिक प्रिय झाले. नाही अनेक साधन सदा गाई नारायण, निर्मळा म्हणे देवा छंद एवढा पुरवावा, असं आत्मकथन निर्मळा निर्भयपणे करू लागली. संसार तापाचे चटके तिला असह्य झाल्याने संसाराचा तिला वीट आला. चहूकडे देवा दाटला वनवा, असा आंतरिक दुःख निर्मळानं मोजक्या शब्दातून प्रगट केलं. लौकिक संसाराचा आलेला उबगही ती व्यक्त करते. क्षणभंगूर प्रपंचातून आपल्या हाती दुःखाशिवाय काही येणार नाही याची तिला जाण आहे. वास्तवात बहीण भावाची जशी लटकी भांडणं होतात, उनी दुनी काढली जातात, तशी तक्रार संत निर्मळा अध्यात्मातही करते. भाबड्या वेड्या मनाबरोबर थोडी कठोरही होते आणि म्हणते, अनाथ परदेशी तुम्हाविना कोण, सुखे समाधान करा माझे. चोखी अशी सुख विश्रांती दिधली, माझी सांड केली दिसत असे. निर्मळा म्हणे, तारा अथवा मारा तुमचे तुम्ही सारा ओझे माझे. आपला अवघा भार विठू माऊलीवर टाकला. निर्मळेच्या मनात जागलेली परमार्थ साधना करण्याची तीव्र इच्छा, तर लौकिक जीवनात सांभाळावा लागणारा व्यवहार व परमार्थाच्या व्यावहारिक द्वंद्वाचा गोंधळ, मनाच्या द्विधा अवस्थेतही मनातील भावाचे प्रगटीकरण करताना विठ्ठलास प्रश्नही विचारण्याचे ती धाडस करते. काहो पांडुरंगा मज मोक लिले, किती रे जाचनी संसार धसनी, करीती दाटनी काम क्रोध, आशा मनशा तृष्णा बहुया ओढाळ, लाविलेसे चाळा येणे मज. निर्मळा म्हणे, जीवीच्या जीवना येऊ द्या करुणा देवराया. मनभावनांची स्पष्टोक्ती देताना मोहवश होणारे स्वतःचे मन किती जाचणी लावते. आशा तृष्णेच्या मनाला लागलेल्या चाळ्यावर स्वतःचे नियंत्रण नाही म्हणून जाणवणारी अगतिकता, असहायता संत निर्मळा प्रांजळपणे व्यक्त करताना कुठलाही आडपडदा ठेवत नाहीत. पण मानवी मनाचे व्यवहार स्पष्ट करताना निर्मळेच्या अभंग रचनेचा मानसशास्त्राच्या अंगाने विचार केल्यास वावगे ठरणार नाही. सहज सुलभ भाषा वापरून मनातील भावभक्तीला अभंग रचनेतून आत्मनिर्भरतेचा संदेश देणाऱ्या या आदिशक्ती 14व्या शतकातील संत कवयित्री निर्मळाबाईंना त्रिवार वंदन करून 2 शब्दांना विराम. धन्यवाद.